आज आपण बघणार आहे क्लास 9th चॅप्टर नंबर 7 कोऑर्डिनेट जिओमेट्री त्यातला प्रॅक्टिस सेट नंबर 7.2 बघणार आहे. बघा फर्स्टमध्ये काय दिलं तर ऑन अ ग्राफ पेपर अ प्लॉट दी पॉइंट ए 3.0 बी 3.3 अँड पॉइंट ए बी अँड सी व्हॉट इज द फिगर फॉर्म. तर आपल्याला काय सांगायचं की तिथे ग्राफसुद्धा ड्रॉ करायचा, पॉईंटसुद्धा दाखवायचा आणि कोणतं फिगर इथे ड्रॉ होते आपल्याला ते बघायचं आहे. तर आधी आपण बघून घ्या कोणकोणते दिले. तर आपल्याला ए पॉईंट घेतलेला आपण, नंतर बी, नंतर सी. तर काय दिलं तर आपला हियर कोणता आहे तर ओ ए. काय घेतलं तर आपण ओ म्हणजे आपला ओरिजिन, नंतर ए घेतलेला आहे इक्वल टू आपण काय घेतलं तर ए बी इक्वल टू घेतलं आपण त्याला बी सी इक्वल टू ओ सी. म्हणजे फिगर फॉर्म इज काय तर आपला आपण ग्राफ ड्रॉ करणार आहे पहिला. तर काय घेतलं आपण स्केलमध्ये ऑन द बोथ एक्सिस काय घेतलं आपण तर 1 सेंटीमीटर म्हणजे काय तर 1 युनिट घेतलेला आहे. त्यात हा आपला फर्स्ट, नंतर हा आपला सेकंड कॉर्डिनेट, नंतर हा आपला थर्ड कॉर्डिनेट आणि हा झाला आपला फोर्थ. ठीक आहे, हा झाला आपला फोर्थ कॉर्डिनेट. आता आपल्याला जे ए बी सी दिलेले आहेत असे 3 आपल्याला ड्रॉ करायचे. तर बघा फर्स्ट काय आपल्याला तर ए दिलेला आहे 3,0 घेतलेला आपण. काय झालं आपला 3. ठीक आहे, काय घेतलं आपण इथे तर आपला हा झाला आपला ओ. ठीक आहे, सेकंड आहे आपला 3 आणि 3, हा झाला आपला 3 आणि 3. नंतर सी दिलेला आपला 0 आणि सीचा म्हणजे हा 0 आणि हा झाला आपला 3. तसंच 0 आणि 3 कुठं होता तर आपला हा वाला होता. म्हणजे इथे काय फॉर्म झाले तर आपला एक स्क्वेअर फॉर्म झालेला आहे. ओके, म्हणजे आपण इथे काय लिहिणार आहे तर ए 3,0 नंतर बी 3,3 आणि सी 0,3. तर काय येणार तर हियर ओ ए इक्वल टू ए बी इक्वल टू बी सी इक्वल टू ओ सी. म्हणजे काय द फिगर फॉर्म इज काय तर आपला स्क्वेअर शेप इथे ड्रॉ झालेला होता आपला. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 2 बघा. राईट द इक्वेशन ऑफ द लाईन पॅरलल टू द वाय एक्सिस ॲट अ डिस्टन्स अ 7 युनिट फ्रॉम इट्स टू इट्स अ लेफ्ट. ठीक आहे, बघा काय करणार आपण तर इथे ड्रॉ करणार आहे पहिले स्केलमध्ये. बघा ग्राफ ड्रॉ करणार आपण. स्केल काय आपली सेम राहणार आहे. ऑन बोथ एक्सिसवर काय राहणार तर आपला तर 1 युनिट्स राहणार आहे आपला. ठीक आहे, आपण काय केलेली आहे तर फर्स्ट कॉर्डिनेट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ आपण काय केले तर आधी ड्रॉ करून घेतलं. ठीक आहे, नंतर आपल्याला काय सांगितलं आपल्याला 7 आपल्याला काय दिले तर इथे वाय ॲक्सिसवरती काय करायचं आपल्याला डिस्टन्स 7 युनिट्स आपल्याला काय करायचं तर इथे दाखवायचे लेफ्ट साईडने. ठीक आहे, ही झाली त्याची राईट साईड आणि ही झाली त्याची लेफ्ट साईड. तर आपल्याला 7 दाखवायचे आहे. ठीक आहे, म्हणून आपण काय करणार इथे तर आपण इथे लाईन ड्रॉ करणार आहे. ठीक आहे, तर आपल्या इथे काय दाखवायचं तर 7 आपल्याला तिला पास करायचं आहे. मग इथं काय तर एक्स इक्वल टू -7 आपल्याला इथे दाखवायचं. कारण की आपण काय घेतली तर इथून लाईन आपल्याला ड्रॉ करायला सांगितलेली आहे लेफ्ट साईडमध्ये. तर हा झाली त्याची लेफ्ट साईड. ठीक आहे, म्हणजे काय ना द इक्वेशन ऑफ द लाईन अ पॅरलल टू द वाय ॲक्सिस ॲट अ डिस्टन्स ऑफ द 7 युनिट फ्रॉम इट्स ऑन एक्स इक्वल टू -7 ते आपण ड्रॉ केलेले. थर्ड बघा. राईट द इक्वेशन ऑफ द लाईन पॅरलल टू द एक्स ॲक्सिस ॲट द डिस्टन्स ऑफ अ 5 युनिट फ्रॉम इट्स बिलो अ एक्स ॲक्सिस. आता सेम आपण जे 7 ॲक्सिसवरती केली होती म्हणजे वाय ॲक्सिसवर ड्रॉ केली तर आपल्याला ते काय येतं आता एक्स ॲक्सिसवर ड्रॉ करायचे. बघा काय करायचं तर आपल्याला स्केल आपण सेम घेतलेली आहे. ऑन बोथ ॲक्सिसवर काय तर आपला 1 सेंटीमीटर 1 युनिट घेणार आहे आपण त्याचा. ठीक आहे, इथे सुद्धा आपण काय केलं हा झाला आपला वाय ॲक्सिस, ही झाली आपली एक्स ॲक्सिस. तर काय केलं तर आपण याच्यातला एक्स ॲक्सिसवर घेतलेलं आहे. ठीक आहे, कुठून तर 5 वरून घेतलं. -5 सांगितले ना आपल्याला म्हणून आपण घेतो -5 वरून एक लाईन ड्रॉ केलेली आहे. ठीक आहे, आणि त्याला नाव दिलेलं आहे वाय इक्वल टू -5 आपल्याला नाव द्यायचं. म्हणजे काय येणार आपला द इक्वेशन ऑफ द लाईन पॅरलल टू द एक्स ॲक्सिस ॲट द डिस्टन्स ऑफ 5 युनिट फ्रॉम इट्स अँड द बिलो द एक्स ॲक्सिस. म्हणजे काय होतं आपल्याला खाली सांगितलं बिलो म्हणजे आपलं थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंटवरती. ठीक आहे, आणि काय सांगितलं होतं तर वाय इक्वल टू -4 आपण ड्रॉ केलेले आहे. क्वेश्चन नंबर 4 बघा. द पॉईंट Q -3 -2 लाईज ऑन द लाईन पॅरलल टू द वाय ॲक्सिस अँड राईट द इक्वेशन ऑन अ लाईन अँड ड्रॉ इट्स अ ग्राफ. ठीक आहे, आपल्याला काय तर क्यूवर काय आपल्याला -3 आणि -2 काय करायचं आपल्याला ड्रॉ करायचं. बघा आधी आपण स्केलमध्ये काय दिलं तर आपल्याला ऑन बोथ ॲक्सिस काय तर आपले 1 सेंटीमीटर प्लस 1 युनिट घेणार आहे आपण. ठीक आहे, फर्स्ट क्वार्टर, थर्ड आणि हा झाला आपला फोर्थ क्वार्टर. हे झाले खालचे काय तर आपले मायनसवाले. ठीक आहे, राईट साईड आपली काय तर आपली ॲडिशन म्हणजे पॉझिटिव्ह नंबर्स राहणार आहे. आता आपल्याला काय करायचं तर की -3 आणि -2 आपल्याला दाखवायचं. तर बघा -3 कुठे आला तर आपला ठीक आहे -3 आपल्याला इथून दाखवायचा आहे आणि -2 कुठे तर आपला हा
थर्ड क्वाड्रंटमध्ये आहे. ठीक आहे, म्हणजे इथून काय करायचं आपल्याला तर लाईन पास केलेली आहे आपण याच्यातला. ठीक आहे, हेच आपल्याला काय इथे दाखवायचं होतं. त्याला नाव द्यायचं आपल्याला क्यू, म्हणजे क्यू इज इक्वल टू -3 आणि -2 झाला. म्हणजे काय म्हणतात आपला द इक्वेशन ऑफ द लाईन विच इज पॅरलल टू द वाय एक्सिस इज किती येतं आपला x इक्वल टू -3 दिलेला होता अँड -6 अँड अ लाईन x इक्वल टू -4 अँड द पॅरलल लाईन व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन दे. बघा काय सांगितलं आपल्याला x एक्सिस अँड लाईन x इक्वल टू -4 दिलेली आहे. काय करायचं आपल्याला x एक्सिसवरती -4 वरून आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची आहे. ठीक आहे, म्हणजे x इक्वल टू काय होणार आपला -4 होणार आहे. तर काय येईल आपला द डिस्टन्स बिटवीन द वाय एक्सिस अँड द लाईन x इक्वल टू -4. तर किती आहे तर आपला 4 युनिट्स आहे. ठीक आहे, काय तर आपला हे बघा काय येणार तर इथून हे 4 युनिट्सचं आपलं काहीतरी डिस्टन्स दिलेलं आहे आपल्या इथं. 6 बघा विच ऑफ द इक्वेशन गिवन बिलो ॲट द ग्राफ पॅरलल टू द x एक्सिस अँड विच वन हॅव द ग्राफ पॅरलल टू द y एक्सिस दिलेलं आहे. फर्स्ट दिलं आपल्याला x इक्वल टू 3 काढायचं आहे, नंतर y इक्वल टू -2 घ्यायचं इक्वल टू 0, नंतर थर्ड दिलं आपल्याला x + 6 इक्वल टू 0 आणि y इक्वल टू -5. आधी आपण याला सॉल्व करून घेऊया. x इक्वल टू -3 दिलेलं आहे म्हणजे काय तर द ग्राफ ऑन द लाईन किती तर आपला x इक्वल टू 3 इज पॅरलल टू द काय करायचं आपल्याला तर y एक्सिसवर घेणार आहे. सेकंड आपला y -2 इक्वल टू 0 सांगितलं आहे, म्हणजे y इक्वल टू घेतला आपण -2 इक्वल टू 0, म्हणजे y इक्वल टू किती येणार आपला आन्सर तर 2 येणार. म्हणजे द ग्राफ ऑफ द लाईन पॅरलल टू द x एक्सिस, कारण की हा पॉझिटिव्ह नंबर आपला बघा. आता काय करायचं आपल्याला सॉल्व करून बघूया याच्यात. थर्ड काय करायचं आपल्याला तर x + 6 केलेलं आहे इक्वल टू घेणार आपण 0, म्हणजे किती तर आपला आन्सर -6. म्हणजे काय तर द ग्राफ ऑफ द लाईन इक्वेशन इज पॅरलल टू द y एक्सिसवर ड्रॉ होणार आहे. आता x इक्वल टू दिले आपल्याला -5, म्हणजे काय येणार आपला y इक्वल टू येणार -5, म्हणजे द ग्राफ ऑफ द गिवन इक्वेशन इज पॅरलल टू द x एक्सिसवर येणार आहे. आता बघा ग्राफमध्ये आधी स्केल ऑन बोथ एक्सिसवर काय घेणार तर आपलं 1 युनिट घेणार आहे. ठीक आहे, आपला सेकंड आपला हा झाला थर्ड आणि हा लास्ट आपला फोर्थ क्वाड्रंट. आता फर्स्ट दिलेला होता आपल्याला y -2 इक्वल टू 0, कुठे घेणार होतं आपण त्याला, हा झाला आपला -2 दिलेला आहे आणि हा झाला आपला 0, म्हणजे काय तर आपला इथं आपण इथे सॉल्व करणार आहे. नंतर काय दिलं तो आपला x इक्वल टू 3 घेतलेला आहे. बघा x इक्वल टू 3 म्हणजे काय घेणार तर पॉझिटिव्ह नंबर आहे आपला, म्हणून त्याला आपण इथं ड्रॉ करणार आहे. ठीक आहे, नंतर दिलेलं आपल्याला x + 6 दिलेला आहे. ठीक आहे, x + 6 बघा x + 6 दिलेला आहे, म्हणजे हा कोणता आपला हा असा ड्रॉ. नंतर दिलेलं आहे आपल्याला -5. काय केलं तर आपल्याला आपण हे ज्या क्वाड्रंटमधून आपण त्याला पास केलेलं आहे ते आपण काय केलं एकमेकाला जॉईंट दिलेलं आहे. 7 बघा ऑन अ ग्राफ पेपर प्लॉट द पॉईंट A 2,3, B 6, -1 and C 0,5. If those points are collinear then draw the line and which include them and write the coordinate of the point at which of the line intersect the x axis and the y axis. बघा काय सांगितलं तर आपल्याला तर गिवन पॉईंट कोणते घ्यायचे तर आपल्याला A 2,3, B 6, -1, C 0,5. द लाईन काय येतील आपले इंटरसेक्ट होतील द x एक्सिस अँड y एक्सिसवरती ॲट काय 0.5 आणि 5.0 होते. कसे होतील तर बघून घ्या. काय केलं तर आपण स्केल ड्रॉ केलेले आहे. ऑन काय केलं आपण बोथ एक्सिस काय घेतलं तर 1 युनिट घेतलेलं आहे. ठीक आहे, 1 सेंटीमीटर 1 युनिट. आता C आपल्याला काय सांगितलं तर 0,5 घेतलेला आहे. नंतर A घेतला आपण 2,3 वरती आणि 5 घेतला आपण 5 आणि 0चा आणि B घेतला आपण 6, तर आपण आधी 5 वरून काय घेतलं आपला 6 वरून ड्रॉ केलेली आहे. लाईन काय झाली तर इंटरसेक्ट कुठं झाली तर आपली ह्याच्यात बघा किती होणार तर हे लाईन आपली इंटरसेक्ट झालेली आहे इथे, म्हणजे काय नाही आपला 6.1 आणि 2,3 वरती, म्हणजे 5 आणि इथे सुद्धा 5.0 वरती. 8 बघा ड्रॉ द ग्राफ ऑफ द फॉलोइंग इक्वेशन ऑन सेम सिस्टम ऑफ द कोऑर्डिनेट अँड राईट द कोऑर्डिनेट ऑन विच ऑफ द साइड ऑफ द पॉईंट ऑफ द इंटरसेक्टिंग. बघा x + 4 इक्वल टू 0 दिला आहे, y इक्वल टू -1 इक्वल टू 0, 2x + 3 इक्वल टू 0 दिला आहे, 3y -15 दिला इक्वल टू 0 घेतला आहे. आता x + 4 इक्वल टू घेतला आपण 0, म्हणजे काय आहे तर आपला आन्सर x - 4 येईल. नंतर सेकंडमध्ये काय तर आपला y -1 इक्वल टू घेतला आपण 0, म्हणजे yची व्हॅल्यू किती तर आपला x इक्वल टू घेतला आपण -3/2 घेतलेला आहे, म्हणजे काही तर 1.5 येणार आहे. फोर्थ आपला 3y -15 इक्वल टू 0, म्हणजे काय तर आपला 15/3 करायचं, म्हणजे आपला आन्सर किती तर yची व्हॅल्यू आपली 5 आलेली. आता बघा ग्राफवर काय प्लॉट करायचं आपल्याला, स्केल आपली बोथ एक्सिसवरती 1 युनिट राहणार आहे. ठीक आहे, सेम जसं आपण क्वेश्चन नंबर 5 मध्ये केलं आहे तसं आपल्या इथं प्लॉट करायचं आहे. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 9 बघा ड्रॉ द ग्राफ ऑफ द इक्वेशन अँड गिवन बिलो. x + y इक्वल टू 2 आहे आपला फर्स्ट, सेकंड आपला 3x - y इक्वल टू 0, थर्ड आपला 2x + y इक्वल टू 0.
फर्स्ट आपला 2x + y = 2 म्हणजे काय घेतलं x = घेतलं आपण 0. दॅन 0 + y = किती आहे आपला x ची व्हॅल्यू काय घेतली आपण तर 0 घेतलेली आहे. तर y ची व्हॅल्यू किती घेतली तर x आणि y घेतली म्हणजे 0 आणि 2 घेतलेली आहे म्हणजे 0,2 येईल. नंतर x ची व्हॅल्यू किती तर आपले 2, नंतर आपण घेतलेली आहे 0 म्हणजे 2,0 घेतले. नंतर x ची व्हॅल्यू आपण 1 घेतली आहे, y ची व्हॅल्यू सुद्धा 1 घेतली आहे म्हणजे 1,1. आता हेच काय करायचं आपल्याला तर ग्राफवरती प्लॉट करायचं. स्केल आपली सेम राहील. ऑन बोथ ॲक्सिसवरती 1 युनिट राहणार आपला 0,2, 1,1, 2,0 आणि x + y = किती तर आपला 2. हे काय झालं तर आपली इंटरसेक्ट झालेली आहे.